आमच्या या गुरुकुलातील मुलं इथं टाळ वाजवण्यासाठी उभे, आमचे हे गायक वादक या अकोल्या तालुक्यातील सर्व तरुण मंडळी आहे. याचा आनंद काय आहे? माझं वाक्य ऐका. ज्यांनी साठी ओलांडली ना, लक्षपूर्वक ऐका, तेच जास्त इथं. ज्यांनी साठी ओलांडली, मला असं वाटतं कीर्तनामुळे त्यांच्यामध्ये खूप चांगला काही बदल होईल, असं त्यांचं अजून जीवन राहिलेलं नाही. आणि याच्याही पुढचं एक जोडून वाक्य सांगतो, ते तमाशानं सुद्धा बिघडणार नाही, हेही तितकंच महत्वाचं. कीर्तनाने सुधारणार नाही आणि तमाशानं सुद्धा बिघडणार नाही. का? तर त्यांच्या इंद्रियामध्ये जी ताकद, जे बळ पाहिजे, ते आता साठी ओलांडल्यामुळे काय झालेले, कमी झालेले. पण या महाराष्ट्रातील, या भारत देशातील तो तरुण भाग्यवान आहे, जो तरुण त्याच्या तारुण्यामध्ये चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो, चुकीची वाट पकडू शकतो. अशा चुकीच्या ठिकाणी जाणारं जे वय आहे, वाम मार्गाला जाणारं जे तारुण्य आहे, त्या तारुण्यातला तरुण ज्या वेळेस आमच्या कीर्तनामध्ये येऊन नाचतो, त्यावेळेस तो तरुणा भाग्यवंत नटी हवे कीर्तनात, तो खरा भाग्यवान तरुण आहे. म्हणून योग्य वेळेत आपण परमार्थ आणि योग्य वेळेत भजन केलं पाहिजे. लोक साठी ओलांडल्यावर जागे होतात.